नमस्कार. बी.एड सी.ई.टीचा निकाल लवकरच लागणार आहे आणि कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांनी नेमकी कोणते कागदपत्रे लागणार आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर आता मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अत्यंत शैक्षणिक माहितीपर हा व्हिडिओ आहे. बी.एड सी.ई.टी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओचा विषय आहे. ॲडमिशनसाठी कॅप राऊंडच्या दरम्यान तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बी.एडची सी.ई.टी दिलेली आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे की सी.ई.टीचा निकाल हा लवकरच लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणती कागदपत्रे काढण्यास सुरुवात करावी म्हणजे तुम्हाला ऐनवेळेस अडचण निर्माण होणार नाही. महत्त्वाची कागदपत्रे कोणती कॅप राऊंडसाठी म्हणजे तुम्हाला बी.एड करायचं असेल आणि गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लावायचा असेल तर त्यासाठी कॅप राऊंडला कोणते कोणते कागदपत्रे लागतात जी तुमच्याजवळ हवी याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम सी.ई.टीचा स्कोअर कार्ड म्हणजे अजूनपर्यंत बी.एड सी.ई.टीचा निकाल लागलेला नाही. निकाल लागल्यानंतर तुम्हाला सी.ई.टीचं स्कोअर कार्ड मिळेल, ते तुम्ही डाउनलोड करायचं. सी.ई.टीचं स्कोअर कार्ड आणि सी.ई.टीचा फॉर्म भरलेला आहे. सी.ई.टीचा फॉर्म भरलेला तुम्हाला लागेल. तिसरं आहे जात प्रमाणपत्र. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला ते लागेलच. डोमिसाईल प्रमाणपत्र हे कंपल्सरी सर्वांना लागणारच आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कोणासाठी आहे तर OBC, SBC, SC/BC, VJNT यासारख्या कास्टसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लागत असतं. ओपनच्या विद्यार्थ्यांना लागत नाही. कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी लागणार आहे. SSC मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट, HSC मार्कशीट म्हणजे 12वीचं मार्कशीट, डिग्री मार्कशीट सर्व सेमिस्टरची म्हणजे तुमची डिग्री किती सेमिस्टरची 6 सेमिस्टरची असेल तर 6 सेमिस्टरचे गुणपत्रक तुम्हाला लागतील. पदव्युत्तर मार्कशीट म्हणजे पदव्युत्तर तुमची किती सेमिस्टरमध्ये झालेली पदव्युत्तर तर 4 सेमिस्टरमध्ये झालेली असेल तर 4ही सर्टिफिकेट तुम्हाला लागतील. लास्ट एज्युकेशन म्हणजे शेवटची तुम्ही डिग्री जे घेतलेली असेल ते तुम्हाला TC लागेल. आणि कन्व्हर्शन प्रमाणपत्र म्हणजेच डिग्रीचे तुमचे CGPAचं मार्क CGPAचे मार्क असतात ते कन्वर्ट करून तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यायला लागतं. म्हणजे मार्क किती आणि कसे मिळालेले आहेत सेमिस्टरचे त्याला कन्वर्शन प्रमाणपत्र म्हणतात. ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागेल. पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, गॅप सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये जर गॅप पडलेला असेल किंवा तुम्ही गॅप घेतलेला असेल तर कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे द्यावं लागेल. EWS प्रमाणपत्र ओपनच्या विद्यार्थ्यांकडे असेल तर तुम्ही ओपनमधून असाल किंवा तुमचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचे असेल तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट प्रमाणपत्र आवश्यकच आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं नॉन क्रिमिनल तसेच कास्ट व्हॅलिडिटी हे लागत नाही. तुमचं ओपनमध्ये जर ॲडमिशन तुम्ही करत असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही लावू शकता ॲडमिशनच्या प्रोसेसच्या दरम्यान. अशा रीतीने कॅपच्या दरम्यान म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बी.एडसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल कॅप राऊंड आता लवकर चालू होतील. निकाल देखील लवकरच लागेल. आन्सर की आलेली त्यामुळे निकाल प्रोग्रेसमध्ये निकाल केव्हाही शनी लागेल. पण तुमच्याकडे या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी जर नसेल तर तुम्हाला कुठल्याही शनी ॲडमिशनमध्ये प्रवेश मिळणार नाही. हे डॉक्युमेंट सांगितलेले लवकर डॉक्युमेंट काढून घ्या आणि कॅप राऊंडसाठी तयार राहा. सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी बेस्ट ऑफ लक. आणि आपल्या चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असे शैक्षणिक व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मिळून जाईल. धन्यवाद.